हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना आणि मजेतच राहा। तर दसऱ्याची कामं काय संपत नसतात बघा, अख्खं घर साफ करावं लागतं आणि कितीही केलं तरी कमी असतं, म्हणजे कुठे ना कुठे काही ना काही राहत असतं। तर असो दसऱ्याची कामं केल्याशिवाय नाही, तर आपल्या बायकांना सगळ्यांनाच करावं लागतं। सगळ्यांच्या घरोघरी बघा प्रत्येक कपडा आणि आपल्याला वॉश करावं लागतं आणि आपला रूमचं कोपरा आपल्याला साफ करावं लागतं। तर आमच्या इथे कसं होतं माहिती का, दरवेळेचं असतं आणि नेमकं आपल्याकडे कसं होतं, दसरा येणार आहे, घट बसणार म्हणलं की पाऊस धो पडत असतो, बरोबर आहे ना। आमच्याकडे मध्ये पुण्यामध्ये राहतो आम्ही, फ्लॅट सिस्टीममध्ये एक प्रॉब्लेम होतो बघा। प्रत्येक वेळेस पण असं होतं ना की एवढे हंतरून पाहून असतं, वाळू घालायचं कुठं। माझ्याकडे 2 बाल्कनी आहेत, ॲक्च्युली 3 होत्या, आम्ही किचनमध्ये ॲड केली ड्राय बाल्कनी, त्यामुळे तो किचन मोठं झाल्यामुळं 2 बाल्कन्या राहिल्या आणि एक त्यात मोठी जी बाल्कनी आहे तिथे अजिबात कसलाच नाही म्हणतात ना, ऊन पडत नाही आणि दुसरी जी बाल्कनी छोटी आहे तिथे ऊन पडतं। ऊन पडून पण काय, ऊनच पडत नाही, तर त्या उन्हाचं तर काय करणार सांगा। इतका नुसता धोधो पाऊस पडत आहे, असं वाटतं ना काय करावं कसं करावं, मला काही समजत नव्हतं। आणि मेन म्हणजे आमच्या ते बघा बाथरूम अशा असतात की तिथे आपल्याला कपडे पण वॉश करता येतात। तर मला इतकी सवय लागलेली आहे अगदी जन्माला असल्यापासून बेसिनमध्येच कपडे वॉश करायचे, त्यामुळे जे कलरचे कपडे वगैरे आहेत ते घेऊन घेत आहे। कारण की कसं होतं बघा, मशीनमध्ये तर आपण कलरचे कपडे टाकत नाही, कारण की इतर कपड्यांना पण तो कलर लागतो। त्यामुळे मी काय करते, शक्यतो कलरचे जे काही कपडे असतात ना ते पण मी वेगळ्या हाताने धुते, कारण की सगळे कलरचे कपडे एकत्र केले ना तर नाही म्हणलं तर वेगवेगळे कलरचे असतात, त्यामुळे मेघाला लागतात। मशीनमध्ये टाकायचं मी अशा हे विचारतच नसते। त्यानंतर गणपतीचं जे होतं बघा पांढऱ्या कलरचं, ते पण मी हाताने धुवून घेतलेलं आहे, कारण की थोडेसे डाग पण पडले होते, थोडंसं घासून वगैरे घेतलं। त्यानंतर माझे जे काही कलरचे कपडे वगैरे आहेत ना सगळे हाताने धुवून घेतले। असंच असतं प्रत्येक वेळेस मला, म्हणजे दसरा म्हणूनच नाही तर कलरचे कपडे हाताने धुवून घ्यावं लागतात। आणि असं पद्धतीने आम्ही बाथरूममध्येच कपडे, कारण मी तिथं मोठा असं गावाकडं वगैरे छान असं मोठा दगड वगैरे असतं, तिथे मस्त वॉश करता येतं, ठीक आहे, जे आहे त्यात हॅप्पी राहायचं। आणि मग त्यामुळे मी इथं मस्तपैकी कपडे वगैरे वॉश करत आहे। आणि तुला सांगते दसऱ्याची कामं करता एवढी नाकी नऊ होते ना, कंटाळा येतो खूप सारं। कधी असं म्हणाले येतं की अरे हे कोणी काढलेलं आहे, असं तसं प्रश्न पडतो। पण आईला मी बोलले होते का काही कुणी काढले असं दसऱ्याची कामं वगैरे सगळं, तसंही आपण रोज आपलं घर साफ असतंच नाही म्हटलं तर आपण काय सारं घेऊन बसत नाही, पण आई म्हणतात परंपरा चालत आलेली आहे, त्यामुळं आहे तर करावं लागतं। माझ्याकडे पण माझी सासरी गेलं पण 9 दिवस नवरात्र करते, पण त्याच्यानंतर मी उपवास करते, पण घट पण बसवायला लागलेलं आहे। जसं नेहमी झालं तसं मला मी घट बसवते आणि मग त्यामुळे मला घट बसवते म्हटल्यानंतर मग उपवास पण मी सुरू केला 9 दिवसाचा। मी सासूबाई करत होते आधी, पण त्यांनी आता वय झाल्यामुळं मग मी करते। माझी जाऊ पण छोटी आहे, ती मी मोठी आहे, तर माझी जाऊ पण उपवास करते, तिच्याकडे पण घट असतं तर माझ्याकडे पण असतं। आम्ही दोघी पण जसं जमल तसं आम्ही फेस्टिवल करायचा प्रयत्न करतो, जशी आपली सासूची पद्धत आहे त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न असतो। तर अशा पद्धतीने सगळे कपडे वगैरे हे केले, नंतर वाळू वगैरे घालत आहे मी, वाळू घालण्यासाठी हे केले बघा, त्यामुळं जरा थोडंसं हँगिंग असल्यामुळे जरा बरं पडतं। पण आता हे हाताने धुतलेल्या कपड्यांचा एक प्रॉब्लेम येतो, वरून पाणी खूप असं गळतं, त्यामुळं मशीन लावल्यानंतर पूर्ण ड्राय होऊन येतात ना। आता वर असे कपडे टाकले बाल्कनी कोणी गेली टपटप पाणी अंगावर गळतं, तो एक प्रॉब्लेम येतोच। मग जाऊ द्या, असं चालायचं, कसं होणारच आहे ते। मशीनमध्ये लावलेलं ड्राय होतात कपडे आणि हे बघा पाणी त्यानंतर बघा ही मोठी रजाई आहे ना, धड मशीनमध्ये बसत नाही आणि मला लॉन्ड्रीला द्यायचं, त्या लॉन्ड्रीला खूप सारे पैसे घेतात, त्यामुळे म्हणजे त्याला घाण तर अजिबात झालं नाही। कारण जानेवारीमध्ये लॉन्ड्रीला पूर्ण अशी मी अंथरूण बांधून पूर्ण दिलेलं होतं, त्यावेळेस स्वच्छ झालेलं होतं,
पण आता ही मोठी द्यायचं म्हणलं तर खूप सारा खर्च पण आहे, त्यामुळे जाऊ दे म्हणलं. कुणी वापरलंच नाही, जानेवारीपासून एकदाही कुणी वापरलं नाही. तर म्हणलं चला नुसतं पाण्यातनं काढायचं आहे तर मग चला आपण काढूया म्हणलं. तर त्यामध्ये थोडंसं म्हणलं लिक्विड घातलेलं आहे, आपलं जे काही मशीनला मी टाकते ना तेच लिक्विड घातलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मस्त पाय देऊन आपलं कपड्यांचं पूर्ण हे करत आहे, त्यांना चांगलंच हे करून घेत आहे. कारण माझ्या सासूबाईंची पद्धत आहे बघा, हे अशा पद्धती करायचं. माझ्या आईकडे मी कधीच पाहिलं नव्हतं अशा पद्धतीने करायचं वगैरे, तर कधी प्रसंगच येत नव्हतं मला बघायचं, त्यामुळे मी कधी बघितलं पण नव्हतं. पण आता मस्तपैकी सासूबाईंच्या पद्धतीने कपडे वॉश करून घेत आहे. आणि काहीच करू शकत नाही बघा, मोठे मोठे कपडे असतात त्याला आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे तर इथे बघा रजाई मी आणि आमच्या तनूनं पिलूनं मजा घातलेली आहे. पाणीच पाणी झालंय खाली. आता इथे खालच्या बाल्कनीत पडत नाही वाटते, बहुतेक एकदा डायरेक्ट खाली पडते पाणी, खूप पाणी गळत आहे. चला आता टप ठेवून घेते मी आता. पाणी सांडलं असतात. इकडे बघा घरात कपडे काल थोडा पाऊस पडला होता तर इकडे कपडे वाळू घातलेत मी नंतर. आणि इकडे बघा निवीचं काय झालंय, सुट्टी असले की गेम खेळणं चालू असतं. भेटला कसा गेम चालाय. कोणती गेम खेळतो रे? रोब्लॉक्स. ए काळूराम. हा आणि बघा इथे कपडे आणखी पडलेत, काय करायचं सांगा. वाळू घातलेत तशीच मी कपडे. आणि आणखी निवीचा बेड त्यानं फोल्ड केलेला नाहीये बघा. हे बघा आणि आपले धुतलेले कपडे तिथे. निवीचा बेड, निवी बेड फोल्ड कर ना पटकनी. बघा आणखी कपडे वाळू घालायचे तिथं, आणखी हंतरून पण राहिलेलं आहे खूप. तर एकंदरीत काम होत आलेली आहेत दसऱ्याची. खूप दमायला होतं बाबा ती रजाई उचलल्यानंतर. निमिष चल पटकनी उठ. निमिष जायचंय ना बाहेर आपल्याला. हा मग पटकन बेड फोल्ड कर. चला तर फ्रेंड्स मी आता आंघोळ वगैरे करून घेते. पारूशीच आहे बघा, आंघोळ वगैरे करते, तुम्हाला नंतर भेटते. त्यानंतर बघा माझी आंघोळ वगैरे झाली आणि स्वयंपाक करायचं खूप कंटाळा आला. अशी नवरात्रीची कामं केली ना खूप कंटाळा येतो. आणि बघा कामाच्या नादामध्ये ना दूधच घ्यायचं विसरले बघा. आता वाजले 12:30 तरी वाजले असतील आणि दूध घ्यायचं विसरले. तर मी माझा मुलं दोन्ही पण ना आम्ही चाललेलो आहोत लंचसाठी. मुलांचे पापा तर गेलेले आहेत गोव्याला फिरायसाठी, त्यामुळे ते तर नाही आहेत घरात. तर आम्ही म्हटलं चला चान्स पे डान्स मारूया मस्तपैकी आपण तिघंजण मस्त. पर आपण जेवण करायला जाऊया बाहेर, कारण मला खूप कंटाळा आलेला होता स्वयंपाक बनायचं. मग कधी कधी वाटतं ना खरंच जाऊ दे म्हणून चाललो आहोत आम्ही. बाहेर जाऊन कोण कॉफी पितं सांगा बरं. अनलिमिटेड. तिकडं तुम्ही आता संध्याकाळी करणारच आहे ना. मी पण येऊ का तुम्ही फ्रेंड्स बरोबर जाणार आहे? होय तर तिकीट झाले ना अजून. निमिष तू शांत बस. चालवायला निमिष तू शांत बस. ओके चालवतोय म्हणे. कुठे जायचं? पीटर रोडात का कुठं? गणेश घेत ना ओलावाला. आम्ही दोघं थांबणार आम्ही बघायला Where's Alfredo? लंचला बघा चीज चिली टोस्ट मागवलेला आहे. खरं पंजाबी खाऊ शकलो असतो, पण मला जास्त आम्हाला तिघांनाही जास्त हेच आवडलं. आमच्या सगळ्यांनाच आवडतं. फ्रेंच फ्राईज, नंतर पनीरचं काय तर वेगळं पोरांनी मागवलेलं होतं. त्यानंतर पास्ता, नंतर कोल्ड कॉफी आणि कोक आणि काहीतरी पिझ्झा एक घेतलेला होता. तो व्हिडिओ करायचा राहिला मला. अशा पद्धतीने मस्तपैकी थोडी एन्जॉय केला आणि त्यानंतर आता चाललेलो आहोत आम्ही घरी. चल ये
मावशी, अरे कुठे गेल्या मावशी? मावशी, मावशी म्हणल्या मी आले, मावशी काही मला दिसत नाहीत. तर बघा मावशींचा कॉल आला, मी आले आणि आता बघते तर मावशी आलेले. चला कॉल करते मावशी. पण मला नाही दिसलं तुम्ही. हा मावशी, कशाला आणायचंय? चष्मा कसा तुटला पण? सांग ना, चष्मा कसा तुटला? आणखी हंतरून काढते हंतरून. चल कुठले पैसे घेतोय ते? तुला मी रजाई घडी घाल म्हणते, घातली नाही ना मी पण आले नाही ह्या रूम मध्ये. आणि बघ रजाई तशीच पडले. पहिला रजाई घडी घाल, हे टॉवेल वाळू घाल आणि जाऊ नको संध्याकाळी. आणि फेविकिक न चिटकत नसतो चष्मा. नाही चिटकत, मी सांगते की. हा टेप लाव, टेपने जरा ही थ्रू होती. हो येच. ते पैसे ठेवात, ते पैसे ठेव ना. हां हां चालू शातीर मुलगा. चल ते घडी घालून ये. आता लंच तर बाहेरचं केलेलंच होतं, तर डिनर तर घरी बनवणं गरजेचं होतं. का तिघात म्हणून सागर बाहेरचं खायला जाणं पण मला योग्य वाटत नाही. त्यानंतर बघा इथे जे काही ओट्याचं राडा आहे ना ते सगळं काही आवरून घेत आहे मस्तपैकी आमच्या तिघांसाठी. आता मी असं डिनर बनवणार आहे. आणि जे काही पॅकेट फूड आणलेलं होतं बघा, मी काचेच्या भरण्यामध्ये अशा प्रकारे स्टोअर करून ठेवते. पण तसंच ठेवू नये, कारण की आपल्याला पुढे जाऊन हेल्थसाठी प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मी सगळे काही काचेच्या भरणी जे आहेत माझ्याकडे अवेलेबल त्यामध्ये मी भरून ठेवत आहे. दूध सकाळचं बघा मी तुम्हाला दाखवलं होतं ना, दूध तापायला ठेवलेलं आहे. त्यानंतर मस्तपैकी काहीतरी माझं चाललं आहे मिसळ वगैरे बनवायचं, तर बघूया काहीतरी बनवू, मुलांना पण विचारू आणि बनवूया. आणि आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, बाय.